सर्वांचे मी मनापासून सहर्ष स्वागत करते आणि माझ्या छोट्याशा शब्दांना सुरुवात करते। आजचा दिवस मला जिद्द असावी, ही जिद्द विद्यार्थ्यांच्या पंखात देण्याचे कार्य शाळा करते आणि आपल्या मुलांच्या जीवनातील पहिली शाळा ही राजीव गांधी स्कूल। इथून त्यांच्या शालेय जीवनाला सुरुवात झाली। आता मी काही अनुभवाचे बोल सांगणार आहे। शिवान जेव्हा पहिल्या वर्गात त्याला टाकलं, KG मध्ये त्याला नर्सरी प्ले ग्रुपमध्ये कशातच टाकलं नाही। जेव्हा तो ज्युनियर KG मध्ये आला तर त्याच्या हातात कधीही पेन्सिल धरली नव्हती। आज मी ॲप्रिशिएट करणार आहे आरती मिसला, कारण त्यांनी अक्षरशः मांडीवर घेऊन त्याला स्वतःच्या मुलासारखं 2 महिन्यात इतकं कव्हर केलं की आजचं त्याचं हँड रायटिंग बघून मला खरंच त्याचा अभिमान वाटतो। आपल्या या शाळेत रोज नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज होतात, त्यातून मुलांना नवीन नवीन ज्ञान मिळते। इतक्या छोट्या मुलांना शिकवणे, वळण लावणे सोपे नसते। ही मेहनत या शाळेच्या शिक्षकांनी केली आहे। आपल्याला घरात एक मूल शांत ठेवणे अशक्य असते, तिथे खूप साऱ्या मुलांना सांभाळणे सहज शक्य केले या सर्व शिक्षकांनी। त्यांचे मी मनापासून कौतुक करते। मदतशीर शिक्षक, मैत्रीपूर्वक नाटक यांचा मला स्वतःला अनुभव आला। शाळेत ॲन्युअल डेचे सेलिब्रेशन, तिथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो, तिथे त्यांनी आपली कला दाखवण्याची संधी मिळते। सोबतच पालकांना संधी देणे ही या राजीव गांधी शाळेची विशेषता। विविध उपक्रम, खेळ सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि आनंदाचा अनुभव मला ही राजीव गांधी स्कूलमध्ये पालकांना मिळाल्या संधी। यावर्षी मला ही विनर ट्रॉफी मिळाली। एक दिवस मलाही या शाळेची विद्यार्थी म्हणून जगता आलं आणि ते पारितोषिक मला कायम या शाळेची आठवण करून देईल। यावर्षी शाळेत साजरा झालेला शाळेतील महिला दिन, त्यामुळे निदान 2 तास तरी घरातील चूल आणि मूल बाजूला ठेवून आम्ही स्वतःसाठी एक विद्यार्थिनी म्हणून, एक बालक म्हणून खेळू शकलो। आम्हाला खेळाची मजा घेता आली, पुन्हा एकदा लहान होता आलं। या 2 वर्षात खास अनुभव आले जे सदैव स्मरणात राहतील। मुलांची प्रगती आहे ती इतक्या छोट्या वयात आत्मसात करतात, तीच एक शाळेसाठी पोचपावती आहे। धन्य धन्य ती शाळा, धन्य धन्य ती शाळा, नावी ते लळा ही कशी माऊली बाळा। तुमचा जास्त वेळ न देता पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचे आभार मानते। आता मुलांच्या पुढील शिक्षणासाठी आणि शाळेसाठी पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि मी मला जी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल शाळेचे आभार मानते। काही बोलण्यात चुकले असेल तर क्षमा मागते आणि माझी रजा घेते। थँक्यू।